जसं खूप टॅलेंटेड लोकांचं गाणं ऐकण्यामध्ये एक वेगळी गंमत असते की जे खूप शिकलेले आहेत त्यांच्या गाण्याचा आनंद घेण्याची एक गंमत असते. तसंच लहान मुलांच्या गाण्याचा सुद्धा आनंद घेण्याची एक वेगळी गंमत असते. आणि आज ही संधी इथं मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. कारण लहान मुलांच्या मध्ये ज्ञानामध्ये थोडं कमतरता असली तरी त्यांच्यामध्ये असलेला निरागसपणा तो ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळं ते नैसर्गिक असतं. ज्या वेळेला आम्ही गातो तेव्हा ते नैसर्गिक कमी असतं आणि निसर्ग हा कायमच श्रेष्ठ राहतो आपण कमवलेल्या गोष्टींपेक्षा. त्यामुळे ते ऐकण्यामध्ये वेगळी मजा आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासारखं फार काही नाही. ते ज्या गुरु लोकांकडं शिकतायत तिथं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि शिकावं म्हणण्यापेक्षा त्यांनी ठरवून ते होत नाही. ते जसं शिकत जातील तसं त्यांच्यामध्ये इंटरेस्ट ॲटोमॅटिक तो निर्माण होत जातो. गुरु लोक त्यांना मार्गदर्शन करत असतात. यावेळेला पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते की आपल्या मुलांना काय करायचं आहे याच्यासाठी पालक खूप महत्त्वाचे ठरतात. कारण क्लासमधला 1 तासाचा गुरु त्याचं आयुष्य घडवू शकत नाही. त्याला लिमिटेशन्स येतात. तर दिशा दाखवू शकतो, मार्ग सांगू शकतो, परंतु पालकांनी ठरवायचं आहे की आपल्या कोण मुलगा आहे कोण आहे तर त्यांनी किती लांब उडी मारावी म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल आणखीन 100%ने 200 पटीने बाहेर पडेल. त्याच्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करावेत. गुरूंशी संवाद साधावा. काय करायचं आहे, काय करावं लागेल याच्यावर त्यांनी साधक बाधक चर्चा करावी असं मी एक माझ्या पद्धतीनं सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार करतो आणि थांबतो. थँक्यू.